हौसेला काही मोल नसतं हे म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. तर लग्नानंतरचा हा आमचा पहिला जोडणा महिना होता. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही मस्त शॉपिंग करायला गेलो होतो. मम्मीची ओटी भरायची होती, तेव्हा मला तिच्यासाठी साडी घ्यायची होती. त्याचसोबत ह्यांचे पण कपडे घ्यायचे होते, कारण मम्मीला यांच्या साईजचा अंदाज नसल्यामुळं यांची कपडे आम्हालाच घ्यायला सांगितली होती. तर आम्ही कराडमध्ये कपडे वगैरे घेतली आणि आम्ही मम्मीच्या घरी जायला निघालो. मी तशी आदल्या दिवशीच मम्मीकडे आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आम्ही तयारीला लागलो होतो. तेव्हा कुठं दुपारपर्यंत सगळी डेकोरेशन वगैरे आवरलं होतं. खूप छान असं डेकोरेशन केलं होतं. बाहेर फुलांची रांगोळी काढली होती. दारामध्ये पण थोडंफार डेकोरेशन केलं होतं आणि ही चौकटीमध्ये अशी रांगोळी काढली होती छोटीशी. संध्याकाळच्या वेळेला आहोंचं पण यायचं टायमिंग झालं होतं. त्यांच्यासोबत आई-बाबा पण आले होते. मी पण छान अशी तयार झाले. आता आम्हा दोघांना सोबत एंट्री करायची होती. त्याच्यामुळे मी पण घरातून बाहेर आले आणि आम्ही दोघांनी गाडीमधून एंट्री केली. आत आल्यावर मम्मीने आमच्या दोघांचं औक्षण केलं आणि हा आमचा पहिला झुंडा असल्यामुळे आम्ही दोघंही खूप एक्सायटेड होतो. औक्षण वगैरे झाल्यावर मम्मीने आम्हाला मस्त अशी गुलाबाची फुलं दिली होती. त्याच्यानंतर आमची सुंदर अशी एंट्री झाली. आम्ही इमॅजिनही केलेली नव्हती एवढी सुंदर आमची एंट्री झाली आणि याचं सगळं क्रेडिट जातं माझ्या भावाला, कारण त्यानेच सगळं याचं प्लॅनिंग केलं होतं. आतमध्ये गेल्यावर परत आमचं एकदा औक्षण झालं. जे काही आहेर आणले होते, साड्या, कपडे सगळे आम्हाला देण्यात आले. त्याचसोबत जे काही चांदीचे दागिने होते, म्हणजे मला मम्मीने जोडी बनवले होते आणि अहोंसाठी ब्रेसलेट आणलं होतं, ते पण त्यांना दिलं. मम्मीची ओटी पण मला भरायची होती. तिची ओटी पटकन भरून घेतली आणि मस्त जेवण करून घेतलं. आमरस पोळीवरती ताव मारला.